चला मित्रांनो, तर कोव्हॅलेंट बॉन्ड तुम्हाला समजलाच असेल. ओके, आता आपण पाहू आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड काय असतो? ओके, नेक्स्ट आहे आयोनिक बॉन्ड. तर ऍक्च्युली आयोनिक बॉन्ड मध्ये बॉन्ड नसतो, पण जे काही इलेक्ट्रॉन मायग्रेट होतात त्यामुळे त्यामध्ये एक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जनरेट होतात. ओके, फॉर एक्झाम्पल एका ॲटमचा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमकडे काय होतो? मायग्रेट होतो. म्हणजे यामध्ये आपण जे पाहिलं 3 पॉइंट इम्पॉर्टंट. ओके, फर्स्ट शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, सेकंड गेनर आणि दुसरा डोनर. तर हा जो आयोनिक बॉन्ड आहे, हा आयोनिक बॉन्ड 2 प्रॉपर्टीजवर वर्क करतो. फर्स्ट असते वन साइड गेनर आणि सेकंड असते डोनर. ओके, एक इलेक्ट्रॉन डोनर असतो आणि एक इलेक्ट्रॉन घेणार असतो. एक इलेक्ट्रॉन घेणारा असतो, एक इलेक्ट्रॉन देणारा असतो. इलेक्ट्रॉन घेणारा आणि इलेक्ट्रॉन देणारा हेच काय करतात रे? आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन करतात. डायरेक्ट बॉन्डिंग नसते, त्यामध्ये डायरेक्ट बॉन्डिंग दिसत नाही. जसं की आपण असं दाखवतो, ओके, कार्बन हायड्रोजन बॉन्ड दाखवतो. तसं सोडियमचं आणि क्लोरीन असं लिहितात, सोडियम क्लोराईड असं लिहितात, कधी लिहितात प्लस कधी मायनस असं लिहितात. तर असा बॉन्ड नाही दाखवत कधी. सोडियम डॅश क्लोरीन असा बॉन्ड तुम्ही कुठे दिसणारही नाही तुम्हाला कोणत्याच बुकमध्ये. का? कारण त्यामध्ये असा डायरेक्ट बॉन्ड नसतो. हे जे काही यामध्ये रिलेशन असतं हे कशामुळे असतं? त्या इलेक्ट्रॉनच्या मायग्रेशनमुळे. जे इलेक्ट्रॉन मायग्रेट होतात, ओके, एका ॲटमकडनं दुसऱ्या ॲटमकडे इलेक्ट्रॉनचं जे काही मायग्रेशन होतं, तर त्या मायग्रेशनमुळे हा बॉन्ड डेव्हलप होतो आणि त्यामध्ये एक फोर्स तयार होतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स तयार होतो. ओके, त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड. तर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, हा एक कंपाऊंड सी. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक ॲटमच घेऊ, एक सोडियम आहे. सोडियमचा ॲटम कन्सिडर करू आपण. आणि दुसरा घेऊ आपण क्लोरीन. यामध्ये फर्स्ट ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, सेकंड ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. शेवटचा जो ऑर्बिट आहे याचा, तर या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे याची इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी जर पाहिली 281. ओके, या साईडला कोणी 287, याचं नाव आहे क्लोरीन आणि हा आहे सोडियम. हा सोडियम आहे, हा क्लोरीन आहे या साईडला. आता होतं काय पहा, याच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये असतात 7 इलेक्ट्रॉन. याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. याच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, याला 7 इलेक्ट्रॉन घ्यावं लागतात याचा ऑक्टेट कंप्लीट करण्याकरता. आणि 7 इलेक्ट्रॉन घेणे एवढी त्याच्याकडे एनर्जी पण नाही. ओके, तो एवढी एनर्जी तो इलेक्ट्रॉन गेन करू शकत नाही. 7 इलेक्ट्रॉन गेन करण्याची एवढी एनर्जी त्याच्याकडे नाही. आणि याला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे असतो. मी तुम्हाला ऑक्टेट रूल सांगितलं होतं की आपल्याकडे जर बाईक असेल आणि आपण ए गावावरनं बी गावला चाललो, आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण ए ठिकाणी आणि आपल्याला बी ठिकाणी जायचं आणि आपण 7 किलोमीटर समोर आलेलो आहे. आणि आता म्हटलं आपल्या गाडी बाईक मधलं पेट्रोल संपलं किंवा बाईक पंक्चर झाली ना, आता आपल्याला म्हणलं 7 किलोमीटर रिटर्न जायचं, आपण जातो का? नाही. आपल्याला वाटतं 1 किलोमीटर बी गाव 1 किलोमीटर समोर, चला रिटर्न गायला जायचं, समोरच जाऊ. ओके, म्हणजे 7 किलोमीटर आल्याच्या नंतर आपण रिटर्न जात नाही, आपण काय करतो 8 किलोमीटर पर्यंत जातो. मग 1 किलोमीटर आपण पायी पण जाऊ शकतो, बाईक लोटत घेऊन जाऊ शकतो. ओके, जे काही असेल ते आपण ती सिच्युएशन हँडल करतो, पण आपण रिटर्न जात नाही.
ओके, पण जर आपण 1 किलोमीटर समोर आलो तर आता आपले समोर जाण्याचे चान्सेस क्लोज होतात. 1 किलोमीटर समोर आलो, आपल्या बाईक मधलं पेट्रोल संपलं, पंक्चर झाली, जे काय असेल ते, ओके, काहीतरी प्रॉब्लेम आला आपल्याला, आपण समोर जाणार का 7 किलोमीटर चालत? नाही. या ठिकाणी सिच्युएशन असते रिटर्न येण्याची, आणि 7 किलोमीटर गेलो तर सिच्युएशन असते समोर जाण्याची, रिटर्न येण्याची सिच्युएशन बंद होते. ओके, तर हीच कंडिशन या ठिकाणी लागू होते. जर तुम्ही पाहिलं सोडियम मध्ये तर 281 म्हणजे याच्या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये 1 आहेत इलेक्ट्रॉन, याला अजून 7 इलेक्ट्रॉन घ्यावं लागतात, याला 7 इलेक्ट्रॉन गेन करावं लागतात. तर 7 इलेक्ट्रॉन गेन करणं पॉसिबल नाही. तर मग हे काय करतात, यामधला हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन करतात मायग्रेट या साईडला. हा इलेक्ट्रॉन काय करतात, मायग्रेट करतात मीन्स डोनेट करतात. ओके, म्हणजे हा जो सोडियम आहे, हा सोडियम काय करतो रे, तर त्याच्या शेवटच्या ऑर्बिटल मधला 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ओके, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन राहतात आणि शेवटच्या ऑर्बिटल मध्ये येतात 8 इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे याचं कॉन्फिगरेशन काय होतं, 2-8. ओके, आणि 2-8 यावर कोणता चार्ज येतो, मग यावर येतो पॉझिटिव्ह चार्ज, यावर काय तो पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा जो क्लोरीन आहे, तर या क्लोरीनकडे काय होतं, या क्लोरीनकडे पियर फॉर्म होते. ओके, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणाचा येतो, 1 इलेक्ट्रॉन कोणाचा येतो, तर तो 1 इलेक्ट्रॉन येतो सोडियमचा. आणि या ठिकाणी काय होतं, सोडियमचा इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे ओके, आता याचं कॉन्फिगरेशन झालं 2-8-8, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आला, म्हणून यावर कोणता चार्ज आला रे, निगेटिव्ह चार्ज आला. यावर आला पॉझिटिव्ह चार्ज, यावर आला निगेटिव्ह चार्ज. यामध्ये बॉन्डिंग नाही, पण यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन तयार झालं. यांच्यामध्ये काय झालं, एक अट्रॅक्शन तयार झालं. यांच्यामध्ये अट्रॅक्शन तयार झालं कारण का, याचा जो इलेक्ट्रॉन आहे, या सोडियमचा जो इलेक्ट्रॉन आहे, तो सोडियमचा इलेक्ट्रॉन आपण कोणाला दिला, क्लोरीनला दिला. तर या इलेक्ट्रॉनमुळे या सोडियमचं आणि या क्लोरीनचं एक नातं तयार झालेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, आता समजा एक ए व्यक्ती आहे आणि या ए व्यक्तीची मुलगी बी व्यक्तीला दिली, या ए व्यक्तीच्या घरातली मुलगी या बी व्यक्तीच्या घरात दिली. ओके, तर आता इथून तर हा इलेक्ट्रॉन गेला या घरी, हा जो इलेक्ट्रॉन आहे ए घरचा इलेक्ट्रॉन ती मुलगी. ओके, ती मुलगी गेली कोणच्या घरी, बी घरी गेली. ओके, म्हणजे बी घरी गेली, यांचं अगोदर काही रिलेशन होतं का, नाही, फक्त आता या दोन घरामध्ये काय झालं, एक रिलेशन तयार झालं. आणि या ए घरची मुलगी बी घरी गेली, आता ती रिटर्न येणार आहे का, नाही, ती परमनंटली गेली. ही परमनंटली गेली, म्हणून या ठिकाणी परमनंटली कोणता चार्ज आला रे, मायनस, आणि या ठिकाणी कोणता आला, प्लस. ओके, आता यांच्यामध्ये बॉन्ड नाही. ओके, पण यांचा इलेक्ट्रॉन, यांच्या घरचा इलेक्ट्रॉन या ठिकाणी गेला, त्यामुळे है ना, या इलेक्ट्रॉनचा यांच्यासाठी जीव तुटणार. ओके, हा जो एक बॉन्ड जनरेट झाला, हा या रिलेशनमुळे, यालाच म्हणतात आयोनिक बॉन्ड. म्हणजे या ठिकाणचा इलेक्ट्रॉन इथे गेला, इलेक्ट्रॉन इथे गेल्यामुळे यामध्ये एक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन तयार झालं. काय झालं, एक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन तयार झालं ड्यू टू मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सोडियम टू क्लोरीन. सोडियम कडनं क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन मायग्रेट झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक रिलेशन तयार झालं. त्या रिलेशनलाच आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट फ्रॉम वन साइड अँड गेन फ्रॉम अदर साइड. ओके, वन entity donate the electron and other entity gain the electrons. Okay, one side atom donate the electron and other side atom gain the electron. This bonding is known as ionic bonding. याच बॉन्डिंगला आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्डिंग. एकदम सोपं आहे. ओके, आयोनिक बॉन्डिंगचं एक्झाम्पल एकदम सोपं आहे आणि यामध्ये फिक्स आहे काय, एक डोनर असतो आणि एक गेनर असतो. म्हणजे हा जो बॉन्ड आहे आयोनिक बॉन्ड, हा कशामध्ये जनरेट होतो रे, मेटल आणि नॉन मेटल मध्ये. कशामध्ये जनरेट होतो, मेटल आणि नॉन मेटल मध्ये. मग काही मेटल 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतात, काही मेटल 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतात, काही मेटल 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतात. ओके, काही नॉन मेटल असतात, काही नॉन मेटल 1 इलेक्ट्रॉन गेन करतात, काही 2 इलेक्ट्रॉन गेन करतात, काही 3 इलेक्ट्रॉन गेन करतात. तर तुम्हाला मी ऑक्टेट रूल मध्ये सांगितलेलं आहे की कोणाची व्हॅलेन्सी कशी जनरेट होते
3 इलेक्ट्रॉन घेणारे कोण आहेत, 2 इलेक्ट्रॉन घेणारे कोण आहेत, 1 इलेक्ट्रॉन घेणारा कोण आहे, ओके, 2 इलेक्ट्रॉन देणारे कोण आहेत, 3 इलेक्ट्रॉन देणारे कोण आहे, हे तुम्हाला मी ऑलरेडी ऑक्टेट रूल मध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानुसार ते काय करतात, सिंगल, डबल, ट्रिपल म्हणजे एक कोव्हॅलंट एक आयोनिक बॉन्ड, 2 आयोनिक बॉन्ड, 3 आयोनिक बॉन्ड, त्यांच्यानुसार ते व्हॅलन्सी जनरेट करतात, वेगवेगळे कंपाऊंड ते फॉर्म करतात. डबल, ट्रिपल नाही, 1 बॉन्ड, 2 बॉन्ड किंवा 3 बॉन्ड. ओके, जसं फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम आहे. अल्युमिनियम किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो, 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणजे कशाचं फॉर्मेशन करतो तो, अल्युमिनियम ट्रायक्लोराइडचं फॉर्मेशन करतो, अल्युमिनियम ट्रायक्लोराइडचं. तर आता तुम्हाला एकच काम आहे की डबल व्हॅलन्सी वाले साल्ट कोणते आहेत, जे आयोनिक बॉन्डचं फॉर्मेशन करतात, किंवा जे ज्याची व्हॅलन्सी 2 आहे, ज्याची व्हॅलन्सी 3 आहे, ज्याची व्हॅलन्सी 1 आहे, असे जे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा की हे एक बॉन्ड फॉर्म करतं, हा जो मेटल आहे हे 2 बॉन्डचं फॉर्मेशन करतं, हा मेटल 3 बॉन्डचं फॉर्मेशन करतं. ते जे काही एक्झाम्पल आहेत तुम्ही सर्वांनी ते कमेंटमध्ये करायचे. ओके, आणि याच्या रिलेटेड आयोनिक बॉन्डमध्ये अजून तुम्हाला काही कन्सेप्टमध्ये अडचण असेल किंवा अजून याच्या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, है ना. नेक्स्ट टॉपिक आपण त्यावर बनवू. आज आपण पाहिला कोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरा पाहिला आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, की ज्यामध्ये इलेक्ट्रॉनचं काय होतं, शेअरिंग होतं, त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. पण इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झाल्यावर परत तो बॉन्ड ब्रेक होतो आणि एकावर पॉझिटिव्ह आणि एकावर निगेटिव्ह चार्ज येतो. असं जर होत असेल तर त्याला म्हणतात पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हणतात, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आणि जर बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिवायडेशन किंवा इलेक्ट्रॉनचा जो वाटप आहे तो सारखा होत असेल, दोघांची एनर्जी सारखी असेल, तर त्याला काय म्हणतात रे, नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. त्याला म्हणतात नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड कोणते एलिमेंट्स फॉर्म करतात, जे इलेक्ट्रॉन डोनेट करू शकत नाहीत ते. ओके, म्हणजे जे इलेक्ट्रॉन फक्त गेन करतात, जे इलेक्ट्रॉन काय करतात, फक्त गेन करतात, तेच कशाचं फॉर्मेशन करतात, कोव्हॅलंट बॉन्डचं. आणि आयोनिक बॉन्ड कोण फॉर्म करतं, आयोनिक बॉन्ड फॉर्म करतात मेटल आणि नॉन मेटल. म्हणजे एक साइड असते डोनर आणि एक साइड असते गेनर, त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हणतो त्यालाच, आयोनिक बॉन्डला दुसरं नाव कोणते, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. ओके, एक साइड डोनर, एक साइड गेनर. 100% डोनर असतो, 100% गेनर असतो. ओके, म्हणजे त्यामध्ये कोणालाच माझा इलेक्ट्रॉन रिटर्न दे असं काही नसतं. एकदा दिला म्हणजे दिला. ओके, म्हणजे एकदा लग्न झालं मुलीचं म्हणजे ती गेली त्या घरी, ती परत रिटर्न येते का, नाही. रेअर कंडिशन मध्ये होतं असं. ओके, पण एक्सेप्शन आहे, बरेच एक्सेप्शन आहे आपल्या केमिस्ट्रीमध्ये, आपल्याला अजून समोर पाहिजेत. ओके, पण आहेत असे एक्सेप्शन, होतं असं कधी कधी, पण 99% असं होत नाही. ओके, किंवा जे काय असेल ते. ओके, पण जनरली आयोनिक बॉन्डमध्ये गेलेला इलेक्ट्रॉन रिटर्न येत नाही. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये गेलेला इलेक्ट्रॉन रिटर्न येऊ शकतो, त्याला म्हणतात शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जसं की आपण पाहतो है ना, एखाद्या शेतीचे कामं झाले सध्या, आता आपल्या शेतखेड्यामध्ये तुम्ही पाहत असाल की डवरे हाणणं चालू आहे. ओके, मग डवऱ्यासाठी काय आता जनरली आता बैल जोडी कोणाकडे आली नाही, मग काही जणांकडे एक बैल असतो, दुसरा म्हणतो माझ्याकडे एक बैल आहे, चला आपण बैलाचं शेअरिंग करू, आणि मग माझ्या शेतातले डवरे आणून घेतो आणि मग तुझ्या शेतातले डवरे आणून घे. ओके, माझे डवरे आणून घ्यायला लागले, म्हणजे ते काय करायला लागले, ते जे काही बैल आहेत त्यांचं काय करायला लागले, शेअरिंग करायला लागले, आणि याचंही काम करायला लागले आणि त्याचंही काम करायला लागले. तो त्यांचा जो बॉन्ड आहे त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आणि एखादा व्यक्ती काय करतो, अरे मला बैलाचं काही काम नाही, हे घेऊन टाक, तुला तूच सांभाळ, तूच कर त्याचं काय करायचं ते. ओके, म्हणजे त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड. ओके, एक साइड डोनर एक साइड गेनर असेल तर आयोनिक बॉन्ड, आणि दोनही साइड गेनिंग वाल्याच असतील आणि त्यांना जर त्यांची व्हॅलन्सी कंप्लीट करायची असेल, त्याचा ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल, त्याची स्टॅबिलिटी कंप्लीट करायची असेल, तर त्यावेळेस इलेक्ट्रॉनचं जे शेअरिंग होतं त्या शेअरिंगला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. तर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आणि आयोनिक बॉन्डमध्ये तुम्हाला कोणतीच अडचण नसेल, कारण तुम्हाला मी शिकवलेलं आहे. आणि जर आलीच अडचण तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नेक्स्ट टॉपिक अजून घेईल. तुम्हाला जो काही अडचण असेल ती जी अडचण, तुमचा जो काही डाऊट असेल तो डाऊट सॉल्व्ह करण्याचा आपण 100% प्रयत्न करू. आपल्या चॅनलवर असेच कनेक्ट राहा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आणि हे जे व्हिडिओ आहेत हा आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा, म्हणजे त्यांच्याही केमिस्ट्रीचा डाऊट क्लिअर होईल. कोणत्याच विद्यार्थ्यांची केमिस्ट्रीमध्ये मार्क कमी यायला नको, केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ मार्क घेणे हेच आपलं टार्गेट आहे. थँक्यू, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.